प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। सर्वप्रथम रयतेचा राजा श्री शिवछत्रपती महाराजांना माझ्या मानाचा मुजरा। सह्याद्रीच्या काळ्या कपारांनाही पाजर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडी झुडपेही शांत राहतील आणि विशाल नभालाही त्यांच्या समोर झुका लागेल अशा लोककल्याणकारी राजाला मावळ्यांच्या सखा बहुजनांच्या कैवारी अशा शिवछत्रपती महाराजांना कितीही विशेषणे लावली तरी ते कमीच पडतील। मित्रांनो, एकेकाळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो। आमच्या अन्नधान्याला तर सोडाच, पण आमच्या देहावर सुद्धा आमचा अधिकार राहिलेला नव्हता। जनमानसा तर दूरच, पण मंदिरातले देव सुद्धा सुरक्षित नव्हते। त्याच दरम्यान सिंदखेडचे राजे लघुजी जाधवांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जिजाऊ मातेंचा विवाह निजामशाह्यांचे तोडीस असणारे थोर सरदार माधोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्यासोबत झाला। त्यावेळी महाराष्ट्रात 5 सत्ता राज्य करत होत्या। त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या, त्यात महाराष्ट्राचे भले मोठे नुकसान व्हायचे आणि असंख्य सैनिक नाहकच मारले जायचे। अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत हवा होता एक धगधगता अंगार आणि अखेर तो दिवस उजाडला आणि सह्याद्रीची गर्जना झाली। दिनांक 19 फेब्रुवारी 1630 या सुवर्ण दिनी जिजाऊंची पुण्याई फळाला आली, कारण माझा राजा शिवबा जन्माला आला। शिवबांवर आई जिजाऊंनी बालपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवले आणि वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न आई जिजाऊंनी पाहिले आणि त्याच दृष्टीने विजयाची घोडदौड सुरू ठेवली। छत्रपती शिवाजी महाराजांनी या काळात अनेक अडथळे अनेक अडचणी निर्माण झाल्या, पण कुठल्याही अडचणींना किंचितही न डगमगता स्वराज्य निर्मितीचे कार्य अविरत सुरू ठेवले। अरे कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते शिवछत्रपती महाराज। शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेड, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांच्या मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवर असलेला वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊ मातेंचे पुत्र। शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे। व्यक्ती नष्ट होतात पण विचार मात्र नष्ट होत नाही आणि अशा सुंदर विचारांना घडवण्याचे कार्य आईसाहेब जिजाऊंनी केले। छत्रपती शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युग पुरुष होते। त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला। नेहमी भावनेपेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ आहे हे समजले, शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले आणि संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले। शेतकऱ्यांच्या गवताच्या काठीला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे म्हणून महाराज नेहमी झटले। सर्व धर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर या नियमाने ते वागले। सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूची मर्दन अशा स्वभावाचे वर्तन असे आमच्या शिवरायांचे शिकवण। मित्र हो, शिवछत्रपतीवर त्यांचे विचार, त्यांचे कार्य यातून आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा मिळतात आणि एक कर्तृत्ववान मावळा तयार होतो। छत्रपती शिवरायांबद्दल बोलण्यासाठी शब्दही अपुरे पडतात। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज।